ओके, हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. ओके, गुड. चांगले आहात. मॅडम आवाज येत आहे. बोला. माझा आवाज येत नाहीये कारण माझ्या आजूबाजूला आज दुसराच आवाज आहे. इकडे मागे काहीतरी काम चाललंय. तर थोडासा आवाज येतोय खरं, पण मी एक काम करते, माझा व्हॉल्यूम वाढवते. बघा, तुम्हाला असं वाटतंय का मी इथून माझा व्हॉल्यूम मोठा करते. माझा आवाज त्यातनं बहुतेक तुम्हाला जास्त येईल. आता नीट जास्त आवाज येतोय का बघा, बरं सांगा बरं जरा. आणखी थोडी जवळ पण येते मी लॅपटॉपच्या. थोडा वेळ ते काम चालू राहणार आहे, त्याच्यामुळे थोडा खाडखुड खाडखुड आवाज येईल बाजूला. आता येतोय का माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित? येस, गुड. शाबाश, व्हेरी गुड. चला, मागच्या वेळेला आपण आपला शेवटचा धडा सुरू केला होता, कार्बनी संयुगे शेवटचा धडा आपला केमिस्ट्रीचा. मग आपला सगळा सिलेबस संपेल आणि मग 10वीच्या केमिस्ट्रीच्या अभ्यासाची सांगता होईल. मग तुम्हाला परीक्षा कधी पण असू द्या आणि काहीही विचारू द्या, शेवटच्या धड्यातलं सगळं तुम्हाला आलं की तुम्हाला मग काय करायचं, रिव्हिजन करायचंय. मग परीक्षा तारीख कधीही काहीही, प्रिलिम असू दे, कुठली पण परीक्षा असू दे, केमिस्ट्रीचा आपला सगळा अभ्यास वेळेत पूर्ण होईल आणि आपलं रिव्हिजन पण होईल. ठीक आहे. चला, मागच्या वेळेला आपण या धड्यामध्ये काय काय बोललो होतो आणि काय काय त्याच्यामध्ये बघितले होते मुद्दे, ते आधी रिवाइज करूया. संगीता मॅम, मुझे को होस्ट बनाइए ना. तर मग ह्याच्यामधनं आपल्याला आजच्या मुद्द्याकडे जाता येतं. आपण हे पाहिलं होतं की कार्बन हा एक फॅन्टॅस्टिक माणूस आहे. का बरं? तो अशा वेगवेगळ्या गोष्टी करतो जे इतर कोणीही करू शकत नाही. बरोबर? म्हणजेच आपल्या पूर्णच्या पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे आपल्या पूर्ण आवर्त सारणीमध्ये एकमेव मूलद्रव्य असं आहे ज्याचं नाव आहे कार्बन, जो बहुगुणी आहे, म्हणजे वर्सेटाईल एलिमेंट आहे, ज्याने एकापेक्षा अनेक गोष्टींमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इतर मूलद्रव्यांबरोबर अनेक प्रकारच्या अभिक्रिया करण्याचा विश्वपराक्रम केलाय. त्याचं कारण असं आहे की ह्या कार्बनच्या कंपाऊंडची एक वेगळी ब्रांच आहे, त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात. म्हणजेच सेंद्रिय आय डोंट नो मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हेच त्याचं नाव आहे. सेंद्रिय सगळे त्याचे संयुग असतात कार्बनचे, आणि त्या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. आणि ती एक स्पेशल ब्रांच आहे केमिस्ट्रीची. त्याच्यामध्ये आपण फक्त कार्बन, हायड्रोजन आणि त्या संदर्भात असलेल्या इतर फंक्शनल ग्रुप्सचा, म्हणजे रचनात्मक गटांचा वापर करून काय काय नवीन नवीन पदार्थ हा कार्बन बनवतो, ह्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. बरं, तुम्ही आता मी जे काही बोलते ना तिकडे लक्ष द्या. एकमेकांना ढकलणं, मारामारी करणं, गप्पा मारणं, काय 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 करा. कारण तुम्ही जे काय करताय ते सगळं मला दिसतंय. ठीक आहे. मला माहिती, तुम्ही पुस्तकात बघताय धड्याचा आपण कोणता अभ्यास करतोय तो पोर्शन बघताय. मी रिवाइज करते मागच्या वेळेचे मुद्दे, मी पीपीटी शेअर करते, तुम्हाला सगळे मुद्दे आपोआप इथे दिसतील. नंतर तुम्ही पुस्तकामध्ये बघा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. म्हणजे मला माहितीये वर्गामध्ये असताना आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी असताना आपल्याला थोड्या खोड्या काढाव्याशा वाटतात, ते खूप स्वाभाविक आहे. पण आता कारण तुम्ही मला दिसताय ना, एरवी तुम्ही काय करता ते मला नाही बघायचं. आता बघा, हा आहे आपला धडा जो आहे कार्बन संयुगे. कार्बन ह्या मूलद्रव्याबद्दल आपण थोडंसं रिवाइज करूया. कार्बन हा आपल्या आवर्त सारणीमधल्या दुसऱ्या आवर्तातला चौथ्या गणातला एक खूप महत्वाचा मूलद्रव्य आहे. त्याचा ऍटॉमिक नंबर म्हणजे त्याचा का बरं, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या बघितली तर ती असते 6. जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच प्रोटॉनची संख्या पण असते, आणि तोच असतो एखाद्या मूलद्रव्याच्या अणूचा किंवा एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक. अणुअंकामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा रूल असतो. बरोबर. जर आपल्या कार्बनच्या एकत्रित इलेक्ट्रॉनची संख्या आपण बघितलं तर तिचे 6 असेल, त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या केंद्रकामध्ये पण 6 प्रोटॉन आहेत. 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन हे नक्की गणित आहे. मग न्यूट्रॉनची संख्या थोडीशी जास्त असू शकते, 6 पेक्षा कमी नाही असणार, 6 किंवा 6 पेक्षा जास्त. अशा कार्बनची 3 वेगवेगळी आयसोटोप्स आहेत, म्हणजे समस्थानिक आहेत. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. ठीक आहे. पण सगळ्यांना एकत्रित आपण जर बघितलं तर आपण कार्बन 12, कारण त्याची संख्या, त्याचं जे प्रमाण आहे आजूबाजूला वातावरणातलं किंवा पर्यावरणातलं किंवा आपलं जे काही आहे अर्थ क्रस्टमध्ये सगळीकडे एकत्रित कार्बनचं जर प्रमाण बघितलं तर कार्बन 12चं प्रमाण जास्त आहे. आपण त्याला कार्बन 12 कार्बन 6 असं लिहितो, म्हणजे 12 त्याचा
अणुवस्तुमानांक कार्बन, त्याचं सिम्बॉल म्हणजे त्याची संज्ञा आपण सी ने लिहितो, आणि खाली 6 म्हणजे त्याचा अणुअंक आहे 6. असा हा जो कार्बन आहे हा असा अडकलेला आहे बघा. कार्बनच्या अलीकडे या बाजूला सगळे धातू आहेत. धातू म्हणजे अशी मूलद्रव्य ज्यांच्याकडे अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहेत. हे इलेक्ट्रॉन देऊन टाकले की त्याचं अष्टक पूर्ण होतं. अष्टक पूर्ण करण्याकरता जगातले सगळे बिचारे मूलद्रव्य धडपडत असतात. जन्माला आल्या आल्या जसं आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सगळं असावं, हे करावं ते करावं, म्हणून आपण शाळेत जातो, अभ्यास करतो, जॉब करतो, पैसे कमवतो, घरी जातो, आई बाबांची काळजी घेतो, सगळ्या अनंत गोष्टी करतो. कशा करता? आपल्याला आयुष्यात सुखी व्हायचं असतं, स्थैर्य पाहिजे असतं, बरोबर. मग स्वतःचं छोटं का असेना, चांगलं घर पाहिजे, छोटी का असेना पण गाडी पाहिजे, चांगलं आरोग्य पाहिजे, हे सगळं आपलं स्थैर्य आहे. आयुष्यामध्ये हे मिळालं की माणूस शांत होतो, बरोबर की नाही. म्हणजेच काय, हे सगळं मिळवण्याकरता आपण धडपड करतो. आता बघा, तुम्ही पण किती अभ्यास करता, शाळेत जाता, घरी जाता, क्लासला जाता, काय काय करता, बऱ्याच गोष्टी करता. नुसता अभ्यासच करत नाही, खेळता, तब्येत चांगली राहावी म्हणून काहीतरी कष्ट करता, शाळेमधल्या गोष्टी करतात, इतरांना मदत करता, शिक्षकांना मदत करता, स्वतःची, इतरांची, जगातल्या सगळ्यांची काळजी घेता. म्हणजेच काय, तुम्ही खूप धडपड करताय. जसं तुम्ही करता तसेच सगळेचे सगळे अणू अष्टक पूर्ण करण्याकरता धडपडत असतात. त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे आपल्याला अष्टक पूर्ण करायचंय. अष्टक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण व्हावे ह्याच्याकरता सगळे धडपडत असतात. आता कार्बनच्या अलीकडे म्हणजे डाव्या बाजूला आवर्त सारणीतल्या 1, 2, 3 गणातले तुम्ही कुठलेही अणू बघा. पूर्ण व्हर्टिकल लाईन मध्ये म्हणजे कोणत्याही गणातले 1, 2, 3 आवर्त म्हणजे 1, 2, 3 अशा गणांमधले कोणतेही तुम्ही मूलद्रव्य बघा. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असे इलेक्ट्रॉन आहेत. हे इलेक्ट्रॉन देऊन टाकले की ते फ्री होतात, कारण त्यांच्या आतल्या कक्षेमध्ये म्हणजे सेकंड लास्ट, बाहेरची कक्षा त्याच्या आतली कक्षा, अशा कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांचं अष्टक पूर्ण होतं. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन टाकले की ते सुखी होतात, पण ते पॉझिटिव्ह असे कॅटायन्स बनवतात. ह्याच्या उलट्या बाजूला म्हणजे उजवीकडे आपण जिकडे जातो, जसं डावीकडून उजवीकडे आवर्त सारणीमध्ये जातो, तसं उजव्या बाजूला सगळे अधातू आहेत. अधातूंना इलेक्ट्रॉनची कमी असते, त्यांच्याकडे 4हून जास्त म्हणजे 5, 6, 7 अशा क्रमांकामध्ये इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेमध्ये. आता एवढे इलेक्ट्रॉन आहेत तर त्यांना अष्टक पूर्ण करण्याकरता इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. जेव्हा आपण एखाद्या माणसाकडनं काहीतरी घेतो ना तर आपल्या डोक्यावर ओझं असतं, आपण निगेटिव्ह मध्ये जातो, निगेटिव्ह मध्ये, बरोबर. म्हणजे ते निगेटिव्ह असे चार्ज होतात, म्हणजे ऋण प्रभारित असे एनायन्स बनतात आणि ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात, धातू इलेक्ट्रॉन देतात. हे झालं देणं घेणं. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे धनप्रभार आणि ऋण प्रभार एकत्र आले की आयनिक बंध बनतात. हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलंय. पण कार्बनच्या बाबतीमध्ये आता प्रॉब्लेम असा आहे, कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला करायचं अष्टक पूर्ण. 8 इलेक्ट्रॉन बनवण्याकरता त्याला 4 इलेक्ट्रॉनची कमी आहे. हे 4 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, तर त्याचं आतल्या कक्षेतलं 2 म्हणजे द्विक पूर्ण होईल, जसं हेलियमचं. पण 4 इलेक्ट्रॉन देणं हे फार कठीण काम आहे. आपली साधी एक पेन्सिल पण आपण कोणाला देऊन नाही टाकत. माझी पेन्सिल आहे, मी का देऊ, असं वाटतं ना. माझी पेन्सिल आहे, मी विकत आणली आहे, माझी आहे ती, मी का कोणाला द्यायची. स्वतःच एक इलेक्ट्रॉन देणं एखाद्या ऍटम करता किती मोठी गोष्ट आहे, जेव्हा की तो 4 अशा आदल्या-मधल्या गटातला आहे. अतिरिक्त इलेक्ट्रॉन असेल तर तो देऊन टाकेल, पण हा अतिरिक्त नाहीये, हा 4 आहे, अगदी हाफवर आहे. मग ह्याला 1 इलेक्ट्रॉन देणं महाकठीण आहे. 2 ठीक आहे, 3 दिले कसे तरी करून, म्हणजे अगदी मरायला टेकले आणि दिलाय, आणि 4 दिले तर अगदी असं अस्वस्थ होऊन बिचाऱ्याने 4चे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर काय होईल बघा. इलेक्ट्रॉन तर आहेत 2 आता, म्हणजे 4 बाहेरचे निघून गेले, मध्ये 2 आहेत, पण मध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 6. केंद्रकामध्ये काहीच हालचाल झालेली नाहीये. केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आहेत आणि बाह्यच्या म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये आता 2 इलेक्ट्रॉन आहेत. 6 प्लस 2 मायनस इम्बॅलन्स. सुखी नाही राहू शकत तो. जरी तो एक पॉझिटिव्ह कॅटायन झाला तरी पण तो अस्थिर होईल, कारण त्याच्या केंद्रकामध्येच गडबड आहे, जास्त जड आहे केंद्र. मग अशा अनस्टेबल कॅटायनचा काही उपयोग नाहीये. मग इलेक्ट्रॉन देणं शक्य नाही. इलेक्ट्रॉन घ्यायचे का मग, असं करून बघायचं का कार्बनने, असा विचार केला इलेक्ट्रॉन घेऊन बघावे का. इलेक्ट्रॉन घेतलं तर काय होणार आहे, परत तेच. ज्या खोलीमध्ये 4 माणसं राहतात तिथे तुम्ही 5वेला टाकलं तर तो कसा तरी बसेल, 6वेला टाकलं की ते कसे तरी बसतील, 7वेला टाकलं की ते एकमेकांना मारायला लागतील, जागा नाही, काही नाही, काय नाही, शी कशाला हा आलाय. मनस्ताप होतो ना, विनाकारण आपल्या घरी नको असलेले लोक आले की आपल्याला वाटतं कशाला हा आलाय, आम्ही आमचं करत होतो ना. 8वा माणूस आला तर मग ते एकदम हाणामारीच होईल त्यांची.
सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत ना, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. दोन ऋण प्रभारातले लोक एकत्र आले की ते एकमेकांना दूर ढकलतात. मग तेच या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत होतं की ते एकमेकांना ढकलून 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 अनस्टेबल करून टाकतात सगळं वातावरण. म्हणजेच कार्बनच्या केंद्रकामध्ये आता किती आहेत? 6च प्रोटॉन आहेत आणि बाहेर किती झाले? 4 आणि आलेले 4 8 आणि मधले 2 10. 10 इलेक्ट्रॉन आणि मध्ये 6 प्रोटॉन. हे पण अनस्टेबल आहे, शिवाय इलेक्ट्रॉन एकमेकांना ढकलतील ते वेगळंच. त्यामुळे असाही एखादा एनायन कार्बन बनवू शकत नाही. पण मग बुद्धिमान कार्बन काय करतो? तो म्हणतो जाऊ दे ना, मला देता येत नाही, मला घेता येत नाही, मग मी शेअर करेन. आणि हेच कार्बनचं वैशिष्ट्य आहे की कार्बन हे स्वतः इतरांबरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डला काय म्हणतात? सहसंयोज बंध बनवतो. कार्बनच्या संयुगांचं वर्गीकरण करताना 2 पद्धतीने करता येतं. एक आहे सेंद्रिय, असेंद्रिय. सेंद्रिय म्हणजे मोस्टली सगळे हायड्रोकार्बन, ज्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन. हाच आपला आजचा मुद्दा येणार आहे, हायड्रोकार्बनचा अभ्यास. पण सेंद्रिय संयुग म्हणजे कोणती संयुग? जी शक्यतो ऑर्गॅनिक असतात, जी पूर्णपणे डिकम्पोज होतात, त्याच्यामध्ये कार्बनचा मुख्यत्वे भाग असतो आणि त्याला सप्लिमेंट करण्याकरता इतर लोक त्याच्यामध्ये येतात, पण त्यातला हिरो असतो कार्बनच. असेंद्रिय संयुगे म्हणजे ती सगळी संयुगे ज्याच्यामध्ये कार्बन नाही. कार्बन नसलेले बाकी सगळे आवर्त सारणीमधले जे कोणी उरलेले आहेत 117 जण, त्या सगळ्यांचे मिळून जे कोणते आपले कंपाऊंड्स बनतात, संयुग बनतात, ते सगळे आपण असेंद्रिय संयुग म्हणतो. त्याच्यामध्ये इतर धातू, अधातू, अमुक तमुक धमुक सगळे येतात. ठीक आहे. मग आहे सहसंयोज बंध, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन दिले आणि घेतले की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 आयन्स बनतात, म्हणजे कॅटायन आणि अनायन. परस्पर भिन्न अशा, परस्पर विरुद्ध अशा 2 प्रभारांमुळे, अधिक आणि वजा म्हणजे ऋण आणि धन प्रभारामुळे ते एकमेकांना आकर्षित करतात. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. म्हणजेच सहसंयुग, आपलं काय बरं म्हणतात त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला स्थितिक विद्युत आकर्षण बल, त्याच्यामुळे ते एकमेकांना खेचून घेतात. पण कार्बनच्या बाबतीमध्ये ती गोष्ट होते जी आपण आता ह्या चित्रांमध्ये बघतोय ते बघा. आता इथे काय आहे ना, हा आहे ऑक्सिजन. सहसंयोज बंध समजून घ्या. हा आहे ऑक्सिजन, गुलाबी गुलाबी क्यूट. या ऑक्सिजनचे 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन दिसतात तुम्हाला. गुलाबी इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन. आता ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये आहेत. 6 अष्टक पूर्ण करण्याकरता किती कमी आहेत? 2. 6 आहेत ना, अधिक 2 केले की किती होतात? 8. म्हणजे अष्टक पूर्ण करायचं असेल तर आपल्याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग हा बुद्धिमान ऑक्सिजन काय करतो की मी ह्याच्या या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असे सामायिक करतो. सामायिक या शब्दाचा अर्थ शेअर करतो आणि माझा 1 इलेक्ट्रॉन त्याला देतो ना. बघा, हायड्रोजनला 2च इलेक्ट्रॉन पाहिजे. हायड्रोजनचा जीवच एवढूच आहे. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अष्टक पूर्ण करणं कधीच जमणार नाही, त्याला कोणी म्हणणारच नाही, कारण त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनच 1 आहे. त्यामुळे त्याची झेप 2 पर्यंतचीच आहे. तर हायड्रोजनला नेहमी हेलियम सारखं व्हायचं असतं, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. मग 2 इलेक्ट्रॉन जर पाहिजे असतील तर हायड्रोजनला पण त्याला कोणाचा तरी इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल ना. तर ह्या हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉनची कमी आहे, या हायड्रोजनला पण 1 इलेक्ट्रॉनची कमी आहे आणि हा ऑक्सिजनला पण 2 इलेक्ट्रॉनची एकूण कमी होती. मग ह्याने तिघांनी मिळून ठरवलं की चला रे, आपण जर आपापसामध्ये जरा एकमेकांची मदत करू. तुम्ही माझी मदत करा, मी तुमची मदत करतो. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन सुखाने पूर्व इलेक्ट्रॉन शेअर करून सहसंयोज बंध बनवतात आणि सुखाने H2O म्हणजे पाण्याचा रेणू बनवतात. स्टेबल मॉलिक्यूल. पाण्याचा मॉलिक्यूल इतका स्टेबल आहे, त्या पाण्याला H2O मॉलिक्यूलला तुम्ही थंड करा, बर्फ करा, तो तुटत नाही. उकळा, त्याची वाफ होते पण तो तुटत नाही. इतका हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, कारण H2O शेअरिंग, पेअरिंग, परफेक्ट कॉम्बिनेशन. बरोबर. तसेच NH3 अमोनिया हा आहे मधला नायट्रोजन. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन बघा, हिरवे 2 3 4 5 5 इलेक्ट्रॉन आहेत नायट्रोजनकडे. मग त्यातले कोणते तरी 3 इलेक्ट्रॉन शेअर केले तर 8 होतील ना. 5 अधिक 3 8. परत हा जो मोकळा भटकणारा हायड्रोजन आहे, भटकती आत्मा, त्याला 1च इलेक्ट्रॉनची कमी असते, त्याच्यामुळे तो सगळीकडे भटकतच असतो. जिकडे इलेक्ट्रॉन मिळेल तिकडे आपलं आपलं पोट भरून घ्यायचं, स्टेबल होऊन जायचं, चिटकून जायचं आणि द्विकपूर्ण स्थैर्य प्राप्त असं त्याचं काम असतं. मग या हायड्रोजन आणि हायड्रोजन वायू आहे माहिती आहे ना तुम्हाला, हायड्रोजन व्हेरी रिएक्टिव्ह आहे, तो हवेमध्ये असतोच. तर हे हायड्रोजनचे 3 अणू फिरता फिरता नायट्रोजन जवळ आले आणि ह्यांनी काय केलं, नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन ह्याने घेतला, ह्याचा त्याला दिला. असंच बागे दोघांनी करून नायट्रोजनने स्वतःचं अष्टक पूर्ण केलं. बघा, 1 2
3 4 5 6 7 8 झालं. तसंच या हायड्रोजनचे 1 2, ह्याचे 1 2, ह्याचे पण 1 2, असे प्रत्येकाचं द्विक पूर्ण, नायट्रोजनचं अष्टक पूर्ण झालं. स्टेबल. क्लोरीन. क्लोरीनने काय केलं? क्लोरीन हा वायू आहे. जसा H2 गॅस आहे तसा Cl2 हा पण एक गॅस आहे. गॅस म्हणजे वायू. क्लोरीनच्या एका अणूमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेमध्ये. म्हणजे अष्टक पूर्ण करण्याकरता एका इलेक्ट्रॉनची कमी, त्याला म्हणतात संयुजा. कार्बनची संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे? 1. एकच इलेक्ट्रॉन कमी आहे ना बाबा आपल्याला आयुष्यात स्थैर्य प्राप्त करण्याकरता. मग दुसऱ्या क्लोरीननं सांगितलं तर त्याला पण ते एकच पाहिजे, मला पण ते एकच पाहिजे. शेवटी आपण जुळे भाऊ आहे. तुझा इलेक्ट्रॉन मला दे, माझा इलेक्ट्रॉन तुला घे. लेट अस डू स्मार्ट बॉन्ड बिटवीन अस. मग तू पण मी पण एकत्रच एक बॉन्ड बनवू आणि उलट दोघांची मिळून शक्ती. ते म्हणतात ना ते काय ते जुडवा, दोघं एकमेकांना चिकटलेले असे एकत्र येऊन जे जोरात मारामारी करतात तसे ते. क्लोरीन क्लोरीन सेम आहेत ना, जुळे भाऊ आहेत. दोघांनी एकमेकांबरोबरच आपापले इलेक्ट्रॉन शेअर केले तर दोघांचं पण काम भागतं. आणि दोघांचा जो बॉन्ड असतो तो असतो सहसंयोजी बंध, कारण तो शेअरिंगमुळे झालाय, सामायिक केल्यामुळे झालाय. आणि अशा पद्धतीने सहसंयोजी बंधामध्ये 2 क्लोरीन एकत्र येतात किंवा H2O मॉलिक्यूल, CO2 मॉलिक्यूल, NH3 मॉलिक्यूल, मिथेन मॉलिक्यूल, शुगर C6H12O6, कुठलाही आजूबाजूला तुम्ही मोठा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल म्हणजे संयुग बघितलं, त्याचा रेणू बघितला तर तुम्हाला हे दिसेल की त्याच्यामध्ये सहसंयोजी बंध आहे. प्रत्येक वेळेला इलेक्ट्रॉन देणं घेणं शक्य नसतं, पण इलेक्ट्रॉन शेअर करणं बऱ्यापैकी सगळ्यांना जमतं. आपल्याला पण जमतं ना. बघा, सहसंयोजी बंधाचे प्रकार एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध. तुम्ही जितके इलेक्ट्रॉन शेअर कराल तितकं तुमचं एकेरी बंध म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, दुहेरी म्हणजे 2, तिहेरी म्हणजे 3. आणि एक बंध आपण एका रांगेने दाखवतो, त्याच्यामध्ये 2 डॉट असतात. ठीक आहे. कार्बनची विशेष वैशिष्ट्ये. का बरं हा कार्बन एवढा स्पेशल आहे? अष्टपैलू. आपल्या वर्गामध्ये असतात ना अष्टपैलू विद्यार्थी, सगळं करतात. गाणं म्हणतात, डान्स करतात. एकच मिनिट हा. आणि जरा तुम्ही कार्बनचं मला जरा चित्र काढा तुमच्या वहीमध्ये आणि मग आपण हे जरा बोलूया. कार्बनचं ऍटॉमिक स्ट्रक्चर इथे दाखवलंय, मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते, तर तुम्ही बघा आणि मला दाखवा. मी एकच सेकंद, जरा मला नेटवर्क इश्यू वाटतं आलेच. झालं काढून? कार्बनची रचना काढली का? दाखवा जरा तुमच्या वह्या. लेट मी सी. ओके, काय काय मुलं दाखवतात, थांबा बघू जरा, मला स्क्रीन शेअरिंग बंद करू दे म्हणजे तुम्ही मला नीट दिसाल. काय रे, कार्बनची रचना काढायला सांगितली होती, काढली नाही का? शहादाचे विद्यार्थी कुठे गेले? आणि मुलींनो, कन्या आश्रम स्कूल
काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना कार्बनची रचना काढा म्हणून, चित्र पण समोर ठेवलं होतं. बघत बसले नुसते स्क्रीनकडे. पिक्चर सुरू होता का तो? मग काढलंय का कोणी? दाखव मला काय काढलंय. इतकं सोपं होतं ते. केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन एवढं सगळं बडबड केली मगाशी. तेच काढायचं होतं. रिवाइज झालं असतं ना कार्बनचं स्ट्रक्चर. आता काढतायत, काढा, हरकत नाही. उशिरा काय असे ना, सूचना कळली बस झालं. मी आता स्क्रीन शेअर करते. चित्र तुमचं काढून झालं, चित्र म्हणजे रचना, की मला दाखवायची, मी बघणार आहे काय. तर हा, येस, आपण होतो कार्बनच्या संयुगांच्या, सॉरी आमच्याकडे काम चाललंय थोडंसं, त्याचा जरा आवाज कमी करा हे सांगायला गेले होते, पण ते झालंय काम, ठीक आहे. हा, केंद्रीय संयुगे, असेंद्रिय संयुगे हे झालं आपलं. कोव्हॅलंट कंपाऊंड्स, एकेरी दुहेरी तिहेरी बंध, हे सगळं झालं. पैलू हे मी तुम्हाला सांगत होते की आपल्या वर्गामध्ये काही लोक असे एकदम भारी असतात, डान्स करतात, ऍक्टिंग करतात, गाणं म्हणतात, लेखन करतात, चित्र काढतात, अभ्यासात पहिले असतात, खेळांमध्ये पण असतात, असे एकदम भारी लोक असतात. ते अष्टपैलू सगळं करू शकतात. हा कार्बन आहे ना, हा अष्टपैलू आहे. हा वर्गातला तो शांत विद्यार्थी जो फारसं कोणाला माहित नसतो, पण तो नंतर असे सगळीकडे बिझनेसेस करतो ना की सगळ्यांबरोबर त्याचं बॉन्डिंग आहे. तो अष्टपैलू आहे. तो सगळ्यांबरोबर बंध करू शकतो, सगळ्यांशी पटतं, तो सगळ्यांबरोबर जाऊन बोलून आपलं काम करून घेऊ शकतो. ही इज अन निगोशिएटर. म्हणजेच तो सगळ्यांबरोबर बंध बनवण्याची कॅपॅसिटी धरतो, म्हणून तो अष्टपैलू आहे. आता टेट्रा व्हॅलेन्सी म्हणजे 4 ही व्हॅलेन्सी. 4 ही संख्या मॅजिकल संख्या आहे आपल्या अणूंसाठी. कारण त्यांना स्वतःचं अष्टक पूर्ण करण्याकरता 4 हा मध्य आहे. त्याच्या कमी असतील तर ते इलेक्ट्रॉन देतात आणि त्याच्याहून जास्त असतील तर ते इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे टेट्रा व्हॅलेन्सी. कॅटेनेशन म्हणजे स्वतःच्याच कार्बनच्या लांबच्या लांब साखळ्या बनवत राहायचं. साखळ्या म्हणजे आपण पायात साखळ्या घालतो तशा, किंवा एकामध्ये अशा रिंग लावलेल्या तुम्ही लांबच्या लांब बघितलं असेल ना, माळा, जसं फुलांच्या माळा असतात, एका माळ्यामध्ये फुलं खाली फुल असं लावलेलं असतं, बरोबर. त्याला म्हणतात एक सारखी रचना, अशी लांबच्या लांब साखळी. असंच कार्बन स्वतःची कार्बनची लांबच्या लांब चेन बनवतो, त्याला कॅटेनेशन म्हणतात. म्हणजेच कार्बन खूप मोठी, अनंत मोठी अशी साखळी बनवू शकतो. एकदा सुरू केलं एका पॉइंट पासून तर तो किती लांब होईल काय सांगता येतं, कारण की तो कार्बन आहे, तो स्वतः बरोबर पण बंध बनवतो. म्हणजे स्वतः कार्बन असे करत 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 लांब 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 किती मोठ्या मोठ्या साखळ्या करू शकतो. जसं फुलांच्या माळा, थोड्या मोठ्या, आणखीन मोठ्या, खूप मोठ्या, अगदी उंचापासून खालपर्यंत येणाऱ्या, किती मोठ्या असतात, बरोबर. फुलं असतात सेमच, माळांची लांबी वेगवेगळी असते, कारण की त्याच्यामधल्या फुलांची संख्या वेगवेगळी असते. असंच कार्बन हे मोठमोठ्या, छोट्या, अनेक प्रकारच्या साखळ्या बनवू शकतो. विद्युत ऋणात्मकता म्हणजे कसं आहे माहितीये का, कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्याला ध्रुवीय आणि नॉन ध्रुवीय सहसंयुग बंधांमध्ये सहभागी होण्यास अनुमती देते. कार्बन हा अधातू आहे. अधातू म्हणजे जे इलेक्ट्रॉन देत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचंय की कार्बन हा जो आहे तो आपल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे काय करतो, इलेक्ट्रॉन्स घेणं म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर हा जो कार्बन आहे हा स्वतःचे इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे शेअरिंग करणं, ह्या विचाराला जास्त प्रमोट करतो. म्हणून तो त्याचं अष्टक पूर्ण करण्याकरता शेअरिंग करतो, बरोबर. शेअरिंग करण्याचा विचार कशामुळे आला, त्याला इलेक्ट्रॉन्स घेता येत त्याच्यामुळे आला, ठीक आहे. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन घेणं ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता पण हा आणखी एक महत्वाची गोष्ट, तो एवढा इलेक्ट्रोनेगेटिव्ह नाहीये जितके पुढचे आपले. 1 मिनिट हा मुलांना, 2 सेकंद जरा. सॉरी मुलांना, पुन्हा एकदा. काय करणार, काम चाललंय काहीतरी, खाडखुड खाडखुड. तुम्हाला आवाज येतोय का?
त्या आवाजाचा मलाही डिस्टर्बन्स आहे, पण काय करणार, ते सगळे लोक आपल्याच घरी येतात, हे द्या ते द्या ते द्या. एनिवे चला, लेट अस कम विथ दॅट थिंग की हा, विद्युत ऋणात्मकता म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची कॅपॅसिटी. बघा, कार्बन हा काय करतो, इलेक्ट्रॉन खेचून घेतो, म्हणजेच इलेक्ट्रॉन घेण्याचा विचार करतो. पण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याच्या पुढच्या इलेक्ट्रॉन्स, त्याच्या पुढच्या ऍटम सारखी नाहीये. म्हणजे कार्बनच्या पुढे जे आहेत ते अधातूच आहेत, पण त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा खूप जास्त आहे, तो खेचून घेतात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. समजा तुम्ही तुमच्या सगळ्यांचा मिळून एक बिझनेस केला, 3-4 जणांचा मिळून, की आपण आपली ना 10वीच्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या, आपण या नोट्स काढल्यात त्याची पुस्तकं बनवू आणि त्याचे आपण नोट्स म्हणून विकू. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेस करणार, तुम्ही खूप काम केलं, कष्ट केले, चांगले वया पुस्तकं बनवली, एकदम छान त्याला मस्त पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स, जसं नवनीतच्या नोट्स असतात किंवा आणखीन कोणत्या कोणत्या वेगवेगळे ब्रँड्स असतील पुस्तकांचे, मला माहित नाही आता, वेगवेगळे पब्लिकेशन्स असतील तर त्याच्या अशा वेगवेगळ्या पुस्तकांप्रमाणे तुमचं पण एक काहीतरी स्वतःचं तुम्ही छापलं पुस्तक. आणि तुम्ही शाळेमध्ये गेलात, कोणाच्या शाळेमध्ये, अनेक शाळांमध्ये तुम्हाला जाऊन सांगावं लागेल ना की हे आमचं पुस्तक आहे. त्यांना काय माहिती तुम्ही नवीन पुस्तक बनवलंय. तर तुम्हाला त्या शाळांमध्ये जाऊन सांगावं लागेल की असं असं आमचं एक पुस्तक आहे, हे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरता उपयोगी पडेल. आमच्या अनुभवांमधनं आम्हाला जसं समजलं की असा अभ्यास केलेला चांगला राहील, त्याच्या आम्ही आमच्या नोट्स बनवल्यात, तर हे तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. हे तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या एरियातल्या शाळांमध्ये जाऊन सांगायचंय, बरोबर. तर तुमच्या टीम मधल्या काही लोकांचं तुम्ही ते काम ठेवाल ना की तू पुस्तकाचं पब्लिकेशन झालंय का ते बघ, त्याचं पानं बरोबर आहेत का, बाइंडिंग बरोबर आहेत का, हे काम तू बघ, तू शाळांमध्ये जा आणि संपर्क कर, असं काही काही तुम्ही ठरवाल ना तुमच्या टीममध्ये. समजा तुम्ही ज्या माणसाला काम सांगितलंय की तू जा बाबा आणि तू शाळेमध्ये जाऊन बोल की असं असं आमचं पुस्तक आहे, ज्या माणसाला तुम्ही हे काम दिलंय तो माणूस जर असा असेल की त्या शाळेत गेला आणि म्हणले मॅडम घ्या ना पुस्तक, आमचं पुस्तक खूप चांगलं आहे, तर प्रिन्सिपल मॅडम तुमच्या डोक्याला खूप कामं असतात, कारण त्यांना खूप गोष्टी बघायच्या असतात, शाळेतल्या, शाळेबाहेरच्या, अभ्यासाच्या, अभ्यासाबाहेरच्या. आणखीन काय काय होत असतं, काही मुलांना बरं असतं, काही मुलांना बरं नसतं, काही शिक्षक ऐनवेळेला रजेवर असतात, कोणाची तब्येत खराब होऊ शकते, काही कारण असू शकतं. अशा रोज नवीन नवीन गोष्टी शाळेमध्ये सुरू असतात. शाळेतले जे शिक्षक असतात किंवा जे मुख्याध्यापक असतात किंवा जी मॅनेजमेंट कमिटी असते, त्यांना खूप कामं असतात डोक्याला, म्हणजे शिकवणं पण आणि त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी बघणं पण. त्याच्यामध्ये तुम्ही आपलं जाऊन घ्या आमचं पुस्तक, वापरून बघा, अमुक करा, ते ऐकण्यात येतं तुमचं. ते म्हणतील आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो मॅडम, तुम्ही नंतर या, तुझं पाठवून देतील तुम्हाला. असं करून तुमचं पुस्तक विकलं जाईल का? पुस्तक विकायचं असेल तर तुम्हाला विचारपूर्वक शांतपणाने बघायची गरज आहे की शाळेत काय चाललंय. जर त्या माणसाला ते बोलायचंच नाही, तुम्ही त्याच्या मागे लागले तर तुमचं पुस्तक कधीच घेणार नाही. जसं तुमचं पण असतं ना, आई जेव्हा तुम्हाला सांगते अभ्यास कर, तुमचा अजिबातच मूड नसतो आणि आई मागे लागते कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास, अजिबात अभ्यास करत नाही आपण. पण ज्या वेळेला आपला मूड चांगला असतो, आईचा मूड चांगला असतो, आई म्हणते काय नवीन अभ्यास करायचा आहे का तुला आज, हे करून बघायचंय का तुला, तेव्हा आपण म्हणतो हा हरकत नाही, आज मी हा अभ्यास करून बघतो. असं होऊ शकतं ना. चांगला मूड असेल तर कोणीही आपलं ऐकतं आणि ते बोलण्याची जी सगळी महत्वाची गोष्ट असते ती असते कम्युनिकेशन. तर कार्बनचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. त्याला इलेक्ट्रॉन घ्यायचेत लोकांकडून, पण आगाऊपणा करून, गुंडपणा करून, बदमाशी करून, दमदाट्या करून नाही, गोड बोलून लॉंग टर्म बॉन्ड बनवायचे. एकदा तुमचं पुस्तक त्या शाळेने घेतलं की ते पुस्तक त्यांनी त्यांच्याकडे दरवर्षी मागवलं पाहिजे. असं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये ठरवलं पाहिजे की हे पुस्तक खूप चांगलं आहे आणि ह्या पुस्तकाला आपण आपल्या शाळेमध्ये दरवर्षी घेतलं पाहिजे. एकदा त्या शाळेने मान्यता दिली की दरवर्षी ते चालू राहिलं पाहिजे, बरोबर. याला म्हणतात बॉन्डिंग. ते कार्बनचं खूप चांगलं आहे. तो जातो, सगळ्यांशी बोलतो, त्यांना त्यांचं मन वळवतो, प्रत्येकाकडनं इलेक्ट्रॉन घेतो आणि लॉंग टर्म एकदा बनवलेला बॉन्ड तोडत नाही. ही त्याची सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे. तो विद्युत ऋणात्मक आहे पण तो स्मार्ट आहे, बरोबर. नाहीतर दुसऱ्यांना बळजबरी करून दे तुझा इलेक्ट्रॉन खेचून घेणं, जसे हॅलोजन्स आहेत, एक इलेक्ट्रॉनची कमी अटॅकच करतात. क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमिन इतके भयंकर आहेत, ज्याच्या बरोबर येतात त्याला करोड करून टाकतात. ते त्याचे ऍसिड्स आहेत भयंकर, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोफ्लोरिक ऍसिड, आयोडीन, बरोबर. असे करोड करणारे लोक आहेत हे. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन घेतात पण समोर त्याला त्रास देतात पण. तसं कार्बन नाही करत. बिझनेस करतो, तू पण घे मी पण घेतो, तू पण सुखी मी पण सुखी, प्रॉफिट शेअर कर, असं चांगलं बोललं की लोक ऐकतात ना, ते त्याच्याकडे आहे. ठीक आहे. मग आहे हायड्रोकार्बन्स, हा आजचा मुद्दा. हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन ह्यापासून बनलेली सगळी संयुग. हायड्रोकार्बनचे आपण मुख्यत्वे 2 भाग करतो.
एक आहे रचनात्मक, म्हणजे रचनात्मक बघितलं तर त्याच्यामध्ये पण रिंग स्ट्रक्चर, म्हणजेच कशा की त्याच्या रिंग असतात. दुसरे असते सरळ रेषीय आणि नंतर आहे चक्राकार. रेषीयमध्ये पण असतात सरळ रेषेतले किंवा मग फांद्यांसारखे, म्हणजेच काय ब्रांच्ड स्ट्रक्चर्स. आणि जे चक्राकार असतात त्याच्यामध्ये तुम्ही 5, 6, 7, 8, 4, 3 किती येऊ शकतात. त्याची रिंग बनली की झालं, बरोबर. म्हणजेच काय ते बंद आहेत, जे चक्राकार आहेत ते बंद चक्र आहेत, म्हणजे कार्बनची चक्र बंद आहेत. आणि सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हे त्याचा दुसरा आणखी एक प्रकार आहे. आता जरा बघा, कार्बन कंपाऊंडच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलय हे सगळे मी तुम्हाला पुस्तकात पण दाखवणार आहे. आणि त्याचं आपण हे पण बघूया, म्हणजे काय चित्र काढून बघूया. तुम्हाला इथे काय दिसतंय बघा, इथिलीन ENE ने शेवट झालाय त्या नावाचा. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. प्रोपिलिन ENE कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे पण ब्युटीन 1, 2, 3, 4 कार्बन आहेत आणि शेवट झाले ENE ने, म्हणजे डबल बॉन्ड. इथे 1, 2, 3, 4 4च कार्बन. हा सिस, हा ट्रान्स. हे काय आता, हे काय सिस आणि ट्रान्स, टेन्शन घेऊ नका, सोपं. डबल बॉन्ड म्हणजे दुहेरी बंध. आता हे काय समजून घ्या. कार्बन हा एक, जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणलं, फॅन्टॅस्टिक माणूस आहे. तो स्वतः बरोबरच्या अनेक लांब 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 शृंखला बनवतो. त्याला म्हणतात त्याच्या कॅटेनेशन, म्हणजे सजातीय शृंखला. आता जरा त्याचा आपण एक 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 अनुभव घेऊया. हा आहे कार्बन. तो स्वतःच कार्बन बरोबर एकेरी बंध बनवतो. ह्याला म्हणतात अल्केन. त्याचा शेवट होतो ANE, अल्केन. मग जर कार्बन आणि कार्बन यांनी स्वतःचेच दुहेरी बंध बनवले तर त्या नावाचा शेवट होतो अल्कीन, ENE. आणि जर कार्बन कार्बन तिहेरी बंध असेल, कार्बन कार्बन चे तिहेरी बंध, तर त्याला म्हणतात अल्काईन. उदाहरण बघूया. आपण बघूया, ह्याच दोन कार्बनला एकेरी बंधातनं त्याची संयुजे आहेत 4. तर रचना कशी बनेल. हा आहे कार्बन आणि त्याचा प्रत्येक कार्बनला 4 बंध बनवण्याची गरज असते. एका बंधामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन आणि इथे पण एक हायड्रोजन. असे सगळे एकेरी बंध कार्बन आणि हायड्रोजनचे असतील तर ते असतात संपृक्त. संपृक्त म्हणजे ज्यांचं पोट भरलेलं आहे असे, पोट भरलेले, सोप्या शब्दामध्ये संपृक्त. हायड्रोकार्बन्स, यांचं नाव हायड्रोकार्बन्स का आहेत, ह्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे. आता 2 कार्बन असले की त्याला इथेन म्हणतात. मिथेन, इथेन, प्रोपेन. आता हे तुम्हाला येईलच खाली. आता याचं नाव काय होईल मग, इथेन. इथेन, ANE ने शेवट होईल, कारण आहे 2 कार्बन. पण आता इथे 2च कार्बन पण त्याचे दुहेरी बंध. आता या कार्बनला 4 म्हणजे 4 संयोजन पूर्ण करायचे असेल तर काय पाहिजे, कार्बन आणि कार्बन दुहेरी बंध, उरलेले 2. मग काय येईल इथे, हायड्रोजन आणि हायड्रोजन. आता आपण नंतर याच्यामध्ये याचा ऍटॉमिक नंबर्स काउंट करू बरं का, याचे ऍटमचे नंबर किती आहेत. आता हा झाला इथेन, 6 होईल इथीन. इथीन, इथ कॉमन, इन. कशामुळे, डबल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. 3 बंध ऑलरेडी त्याने स्वतःशीच केले. आता काय केलं त्याने, एक एक हायड्रोजन लावून घेतला, म्हणजे 4-4चा बॉन्ड कम्प्लीट झाला. आता ह्याचं आपण नाव काय देणार आहे, इथाईन. बरोबर. हे इथ कॉमन राहणार. 2 कार्बन असतील तर त्याचं इथ असं नाव आहे. एक असेल तर मिथ, मिथाईन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन अशी नावांची सिरीज आहे 10 पर्यंत. जसं आपण मराठीमध्ये 1, 2, 3, 4, 10 पर्यंत शिकलो. हिंदीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणतो. इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणतो.
संस्कृतमध्ये एकम द्वे त्रिणी चत्वारी म्हणतो. तसंच कार्बन केमिस्ट्रीमध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन हे 1 ते 10 हायड्रोकार्बन्स आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे पुस्तकात आहे, टेन्शन घेऊ नका. हे कुठून आलं? नवीन पुस्तकातनच आहे. आणि हे तुम्हाला एकदा कळलं की तुम्हाला सगळी नावं आपोआप कळतील. हे टेबल 5-6 वेळा म्हणायचं, गाणं करून टाकायचं, लक्षात ठेवायचं, आपोआप लक्षात राहतं. ते सोपं आहे, काही नाही कठीण त्याच्यामध्ये. हे तुम्हाला समजलं. हे आहेत संपृक्त आणि हे 2 झाले असंपृक्त. असंपृक्त मी आता पुढचं लिहित नाही. ह्याला दुहेरी बंध म्हणतात, याला तिहेरी बंध म्हणतात. आता ह्या स्ट्रक्चरला जर आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सारखं लिहिलं तर कार्बन कार्बन, मी काय करते बघा, आता मी त्यातल्या इलेक्ट्रॉन्सना इलेक्ट्रॉन डॉट ने दर्शवणार आहे. म्हणून मी काय केलं, आता अक्षरांचा रंग बदलून टाकला. कारण काय, मला इलेक्ट्रॉनला रंगीत करायचं ना, म्हणून कार्बनचे इलेक्ट्रॉन मी काळ्या रंगाने दाखवणार आहे. प्रत्येक या कार्बनचे 1 इलेक्ट्रॉन इकडे, 1 इलेक्ट्रॉन इकडे, 1 इलेक्ट्रॉन इकडे आणि 1 इलेक्ट्रॉन इथे. झाले 4 इलेक्ट्रॉन. याचे पण 1 इलेक्ट्रॉन इकडे, 1 इलेक्ट्रॉन इकडे, 1 इलेक्ट्रॉन इथे आणि 1 इलेक्ट्रॉन इथे. हे झाले काळ्या रंगाचे जे ते कार्बनचे इलेक्ट्रॉन. आता मी कोणत्या रंगाचे दाखवू बरं? जांभळ्या रंगाचे दिसतील ना. जांभळ्या रंगाचे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन आहेत. हा या हायड्रोजनचा, हा या हायड्रोजनचा, हा या हायड्रोजनचा, हा या हायड्रोजनचा इकडे, हा इथे आणि हा इथे. आता एक रेष लक्षात घ्या, एक रेष म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, बरोबर. मग आता जर मी ह्या इलेक्ट्रॉनना असं वर्तुळ केलं तर काय होतं? बंध, सहसंयोज बंध. कार्बनचे आणि हायड्रोजनचे सहसंयोज बंध मी तुम्हाला दाखवते अशा वर्तुळांमधनं. समजलं का मी काय केलं? कार्बन आणि हायड्रोजन सगळ्यांना आधी मध्ये काढलं, बरं, सगळ्यांचे इलेक्ट्रॉन्स काढले, त्यांचे पेअरिंग जसे आहेत त्याला सर्कल सर्कल केलं. त्याच्यावर मला काय बनले? मला काय दाखवता आले? बंध दाखवता आले. आता पुढच्या याच्यामध्ये पण मी तेच करणार. खालच्या या कार्बनचं पण आता मी काळ्या रंगाने दाखवते. मला समजलं की हे दिसत नाही आता इथे. थांबा जरा. कार्बन आणि हा कार्बन दुहेरी बंध. तर 2 कार्बन बाजूबाजूचे आपापले इलेक्ट्रॉन्स एकमेकांबरोबर शेअर करतात. पण किती? 2-2. मग किती उरला? 1 इकडे, 1 इकडे. कुठेही घ्या, कुठेही लिहिलं तरी पण चालतं. वरच लिहायला पाहिजे असं काही नाही. वरच्या रचनेमध्ये आपण वर लिहिलंय म्हणून मी इथे वरती काढल्यात. हे 4 काळे ठिपके कार्बनचे आहेत. प्रत्येक कार्बनच्या आजूबाजूला जे आपण काढले. आता लाल रंग घेऊया आपण, जरा बरा येतो. तेच बरे. एक हायड्रोजन, इथला हायड्रोजन. बघा आपण वर काय केलं होतं? एक रेष काढली होती. एक रेष म्हणजे 2 डॉट. हे समजलं आता आपल्याला. तेच आपण आता आपल्या चित्रामधनं काढणार आहे. ते तुम्ही जेव्हा काढाल तुमचं आणखी चांगलं दिसेल, कारण की काय, तुम्ही ते हाताने काढाल. आता बघितलं तुम्ही हे 2 बंध. समजा मी आता सर्कल केले. हा हायड्रोजन कार्बनचा एक बंध, हा कार्बन हायड्रोजनचा दुसरा बंध, हा कार्बन हायड्रोजनचा तिसरा बंध, हा चौथा बंध. पण ह्या दोघांचा मधला एक आणि हा दुसरा दुहेरी बंध. ह्याला म्हणतात इथीन. असंच तुम्ही हे तिहेरी बंध काढले तर तुम्हाला कार्बन आणि कार्बनच्या मध्ये, मी बाकीचं सगळं स्ट्रक्चर नाही काढणार आहे, फक्त ह्याचा 1 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन, ह्याचा दुसरा इलेक्ट्रॉन, ह्याचा पण तिसरा आणि ह्याचा तिसरा.
अशी रचना केली की ते एकमेकांना 3-3 इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि तिहेरी बंध बनवतात. हे संपृक्त आहेत, हे असंपृक्त आहेत. समजलं? म्हणजेच कार्बन स्वतःच्याच कार्बनच्या इतर अणूंबरोबर अनेक प्रकारचे बंध बनवतो. सरळ रांगेत बनवतो, एकेरी बनवतो, दुहेरी बनवतो, तिहेरी बनवतो आणि ब्रांच्ड कार्बन चेन्स पण बनवतो. हे आपण 2 कार्बनचं बघितलं. समजा आता मी C4 म्हणजे 4 कार्बनचा एखादा रेणू तुम्हाला सांगितलं, तर काय करता येईल मला? चला आता मी हे सगळं इरेज करते, मला जागा पाहिजे पुढची गोष्ट दाखवण्यासाठी. आता कार्बन 4 कार्बन असलेली मला रचना काढायची. अशी काढता येईल का? 1, 2, 3, 4 अशी पण येईल का? 1, 2, 3, 4. मी काय केलंय बघा, 4च कार्बन आहेत, एका रांगेत टाकलेत किंवा फांदी म्हणजे ब्रांच असं करून टाकलेत. या गटाला म्हणतात आयसो. आयसो म्हणजे कसा? असा काटकोन त्रिकोण बनला पाहिजे. काटकोन त्रिकोण नाही, काटकोन बनला पाहिजे, राईट अँगल बनलं पाहिजे. सॉरी, माझे मराठीतले शब्द थोडे इकडे तिकडे होऊ शकतात, इंग्लिशमध्ये बरोबर येतील. त्याला राईट अँगल म्हणतात. 90 डिग्रीचा कोन जिथे बनतो कार्बन कार्बन त्याला आयसो असं म्हणतो आपण. सोपं लक्षात ठेवण्याकरता सांगते. एक तर तुम्ही 4 कार्बन घेतले तर तुम्ही सरळ रांगेत म्हणजे रेषीय शृंखला बनवू शकता किंवा अशी फांदी असलेली ब्रांच्ड कार्बन चेन बनवू शकता. रिंग बनवू शकता का? कार्बन 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 अशी रिंग बनेल का? कार्बन 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 कार्बन, ह्या कार्बनचं ह्या कार्बनचं. कार्बन असाही बंध बनवू शकतो कारण तो काय आहे? वर्सेटाईल आहे, अष्टपैलू गुणधर्म. काहीही करू शकतो तो, कशीही रचना करू शकतो आणि स्वतःच अष्टक पूर्ण करण्याकरता सगळ्या येन केन प्रकारेण सगळे बंध बनवतो. समजलं? ही आहे कार्बनच्या शृंखलांची मजा. आता जरा पुस्तकात बघा. हा आहे आपला टॉपिक, हायड्रोकार्बन संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. जे आपण आता बोललो, जे मी तुम्हाला काढून दाखवलं, ते सगळं आपल्याला पुस्तकामध्ये इथे दिसतंय बघा. फक्त याच्यामध्ये त्यांनी इथेन हा काढलाय आणि असाच पहिला जो अणू आहे त्याचं नाव आहे मिथेन, म्हणजे एक कार्बन. आता आपण संपृक्त असंपृक्त दोघांचा अभ्यास एकत्र केला बरोबर. त्याच्यामध्ये 2 कार्बन आपल्याला घ्यावे लागले कारण डबल बॉन्डसाठी 2 कार्बन लागतात. सिंगल बॉन्ड आपण कार्बनचा जो घेऊ शकतो तो इथून आहे बघा. हा आहे कार्बन आणि त्याच्या आजूबाजूला 4 त्याच्या व्हॅलेन्सीज पूर्ण करण्याकरता आहे हायड्रोजन. जर अशी रचना असेल तर हा सगळ्यात छोटा आणि पहिला हायड्रोकार्बन आहे, त्याचं नाव आहे मिथेन. मिथेन तर लिहिलं असेल ना कुठेतरी, मिथेन. हे बघा मिथेन, CH4. ठीक आहे, हा झाला CH4. हा पहिला कार्बन आणि 4 हायड्रोजनच्या एकत्रीकरणामुळे झालेला हायड्रोकार्बन आहे. मग दुसरा नॉर्मल इथेन आहे. इथेन पासून तुम्ही पुढे इथिन इथाईन बनवू शकता. मिथिन मिथाईन बनत नाही कारण एकच कार्बन डबल बॉन्ड कोणाशी करेल? डबल बॉन्डसाठी दुसरा कार्बन पाहिजे ना बरोबर. दुसरा कार्बन आला म्हणजे तो मिथेन नाहीये, तो नवा मॉलिक्यूल बनला, त्याचं नाव आहे इथेन. म्हणून इथेनच्या पासून असंपृक्तची सिरीज सुरू होते. मिथेन हा एकटाच पहिला आहे जो फक्त अल्केन आहे. अल्केन अल्काइन त्याचे बनत नाही. ठीक आहे, आता आपण इथे जी बघितली ती आहे इलेक्ट्रॉन ठिपका रचना. त्याला इंग्लिशमध्ये चांगलं नाव आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉनला डॉट सारखं दाखवायचं, इलेक्ट्रॉनला ठिपक्यासारखं दाखवलं तर असं दिसतं. ते आहे आपल्या CH4 ची म्हणजे C2H4H6 ची म्हणजे इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता प्रोपेनचं तुम्हाला रेणूसूत्र काढायला सांगितलं. प्रोपेन मध्ये आहे 3 कार्बन, मिथेन, इथेन आणि प्रोपेन. 3 कार्बन असतील तर तुम्हाला त्याची रचना कशी करता येईल विचार करा. एकेरी बंध करायचे आपण काढून बघू शॉर्टकट मध्ये. आधी कार्बन कार्बनचा एकेरी बंध काढायचा, मग किती उरले? 4 जे संयोजक पूर्ण करायचे. ह्याला दोघांची गरज आहे, ह्याला 1, 2, 3 बंधांची गरज आहे. इथे पण 1,
2 आणि 3 बंध. जिकडे जिकडे आपण रेषा काढल्यात ना तिथे फक्त हायड्रोजन लिहायचं. संपलं. बघा मोजून 1 2 3 4 5 6 7 8 झालं ना. C3H8 प्रोपेन. करेक्ट आहे ना आपलं स्ट्रक्चर. इथेन प्रोपेन यांच्या रचनाकृतीवरून दिसते की सर्व अणूंच्या संयोजनाची पूर्तता एकेरी बंधाने झाली. आपण आता जे बघितलं ते एकेरी बंधाचं होतं. आता दुहेरी बंध आणि तिहेरी बंधाची म्हणजेच असंपृक्त हायड्रोकार्बनची आपल्याला खाली उदाहरणं दिलेली आहेत. हे बघा C डबल बॉन्ड C जे आपण ऑलरेडी काढलं होतं. आपल्या पेंटमध्ये पण आपण हे करून बघितलंय. हा कार्बन दिसले का तुम्हाला? कसे एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतायत. असं शेअरिंग झालं की काय झालं? बॉन्ड तयार झाला. असंच ह्याला म्हणतात इथीन. बरोबर. आता कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलय. वलय म्हणजे रिंग स्ट्रक्चर. सरळ शृंखला म्हणजे रेषीय, एका रांगेतल्या. शाखीय म्हणजे ब्रांच्ड. बघा आपण ऑलरेडी सगळ्या काढल्या. ही आहे रेषीय. ही आहे नाही ही आहे रेषीय पहिली. ही आहे दुसरी शाखीय. शाखीय म्हणजे शाखा, ब्रांच्ड. आणि तिसरी आहे काय नाव आहे त्याचं मराठीत? वलय. म्हणजे काय? रिंग स्ट्रक्चर. वलय वलय म्हणजे रिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने कार्बनची रचना वेगवेगळ्या पद्धती असू शकते. आता आपल्याला काय सांगितलंय बघा पुढे. कार्बनच्या अणूंची शृंखला. मी तुम्हाला मगाशी नावं सांगितली नाही. बघा कार्बन 1 असेल तर नाव आहे मिथेन. कार्बन 2 असतील तर नाव आहे इथेन. 3 असतील तर प्रोपेन. 4 असतील तर ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. त्यातलं 6 तुम्हाला माहितीये. हेक्झागॉन, 7 हेप्टागॉन, पेंटागॉन हे नावं आपल्याला माहिती आहेत. ब्युटेन थोडंसं नवीन आहे. ऑक्टेन, ऑक्टा म्हणजे 8. 9 ला नोनेन आणि 10 डिकेड म्हणतो ना आपण, एक डिकेड. 10 ला डिकेन असं नाव आहे. आता आपल्याला हे माहितीये की लक्षावधी वर्षांपूर्वी समुद्र तळाखाली गाडल्या गेलेल्या मृतजीवांपासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे निर्माण झाले. आता तेलाच्या विहिरींमधून हे कच्चे तेल म्हणजे क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायू आपल्याला मिळतात. नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेन असतो. कच्चे तेल हे हजाराहून अधिक वेगवेगळ्या संयुगांचे जटिल मिश्रण असते. त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण करून वापरावयाला उपयुक्त असे विविध घटक मिळवतात. त्याला म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हा जो कठीण शब्द आहे ना, प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत, त्याला इंग्लिश मधला सोपा शब्द आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हे एक इन्स्ट्रुमेंट असतं. खालनं वाफ होते. 2-3 लिक्विड्स असतात. समजा तेल, पाणी असं 2-3 तुम्ही एकत्र केले तर काय करायचं? त्याला एका भांड्यात काचेच्या ठेवायचं असतं. खालून हीट दिली की काय होतं? ज्याचा बॉइलिंग पॉइंट आधी, त्याच्या वाफा आधी होतात. तर पाण्याची वाफ आधी होणार, तर ती वरती 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 जाणार आणि एका बाजूला ती थंड करून काढून घेतात. मग दुसऱ्या द्रावणाची बॉइलिंग सुरू होते, ते नंतर काढून घेतात. अशा पद्धतीने 2-3 वेगवेगळे जे काही द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड्स एकत्र असतात त्यांना वेगवेगळं करण्याकरता फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर केला जातो. ऍक्च्युअली डिस्टिलेशनचा वापर केला जातो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन त्यांच्या तापमानामध्ये खूप साम्य असेल, म्हणजे 30-40 डिग्रीपेक्षा पण कमी तापमान असेल दोघांमधलं बॉइलिंगचं. एकाचं 30 डिग्री, एकाचं 40 डिग्री. खूप कमी तापमान आहे. 10 डिग्रीचाच फक्त फरक आहे. मग अशा टेम्परेचर जवळ असलेल्या पदार्थांसाठी म्हणजे द्रवांसाठी हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरलं जातं. जे की आपण ह्या आपल्या CNG, पेट्रोल वगैरे वगैरे याच्यामध्ये त्यातनं ते वेगळं करून वापरतो. आपल्या ज्या गाड्या पेट्रोल डिझेलवर चालतात ते पेट्रोल डिझेल कसं मिळतं? सगळं एकत्र असतं ते तेलाच्या खाली. मग त्यातनं ते वेगळं केलं जातं. त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतात आणि त्याच्यामधनं आपण ते वापरतो आणि त्याच्यावर आपल्या गाड्या एवढ्या वर्षापासून सुरू आहेत. आता आपण कारवर चाललोय आणि आपण प्रदूषण कमी करण्याचा विचार करतो. आज आपण इकडे थांबूया, कारण मला बघायचं की तुम्ही कार्बनची रचना कशी काढली आहे. लेट मी सी. दाखवा जरा. मगाशी तुम्ही काढायला सांगितलं होतं, तुम्ही काढलं पण बऱ्याच लोकांनी नंतरच्या वेळामध्ये. जेव्हा सांगितलं तेव्हा नाही काढलं, नंतर त्यांना सुचलं त्यांनी ते काढलं. बघूयात तरी काय केलंय ते. दाखवा कार्बनची रचना. काय झालं? तिकडे कोण पकडापकडी खेळतंय? खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल.
काय चाललंय तुमचं तिकडे? कार्बनची रचना काढायची आहे फक्त. तुम्ही काढलीत ना मगाशी मध्यभागी केंद्रक, त्याच्या बाजूला वर्तुळ 2, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन. नसेल काढलं तर तुमचा होमवर्क आहे. कार्बनची रचना काढणे हा तुमचा होमवर्क आहे. कार्बनची अणूची रचना. ठीक आहे, चला आज थांबूया आपण इकडे. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा या धड्याचा पुढचा भाग करूया. जरा लक्ष द्या आणि सांगितलेली कामं पूर्ण करा. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांना.